मागे एकदा म्हणलं होतं की आता यांनी फक्त उद्धव ठाकरे यांनी नमाज पढण्यातच बाकी राहिले, त्यांचा हिंदुत्वाशी आता काही संबंध राहिला नाही. आणि वक्फ बोर्डाचा आणि हिंदुत्व बिलाचा काही प्रश्न नाही. कसं आहे, आता संजय राऊतच्या डोक्यात एवढे विषय असतात आणि आता ते नव्यानं मुसलमान झालेत. ते नव्यानं मुसलमान झाला दिसेल त्याला आदावादा करत असतो. म्हणजे स्वर्गीय बाळासाहेबांनी मुस्लिम लोकांचा मताचा अधिकार काढून घ्या, हा शिवसेनेचा प्रवास आहे. आज उबाटा गट काय करतो? आज उबाटा गट वक्फ बोर्डाच्या त्या धर्मांध लोकांच्या बाजूने उभा राहतोय. मग त्याच्यामुळे मी म्हणलं ना की मागे एकदा म्हणलं होतं की आता यांनी फक्त उद्धव ठाकरे यांनी नमाज पढण्यातच बाकी राहिले, त्यांचा हिंदुत्वाशी आता काही संबंध राहिला नाही. आणि वक्फ बोर्डाचा आणि हिंदुत्व बिलाचा काही प्रश्न नाही. हिंदूच्या सगळ्या देवस्थानांवर सरकारचं पूर्ण नियंत्रण आहे. कुठलं देवस्थान असू द्या, तुम्ही इथलं देवस्थान बघा, तहसीलदार त्याचा प्रमुख असतो, जिल्ह्याच्या ठिकाणी गेला कलेक्टर त्याचा प्रमुख असतो. कुठलं देवस्थान हिंदूचं सरकारच्या नियंत्रणात आहे? वक्फ बोर्ड सरकारच्या नियंत्रणात नव्हतं. अमित शहाने जे परवा भाषण केलं त्यांनी काय सांगितलं की 2013 पर्यंत किती प्रॉपर्टी होती आणि 2013 ते 2025 पर्यंत किती वाढली. याला कुठंतरी नियंत्रण आणणं गरजेचं होतं. आणि वक्फ बोर्डावर नियंत्रण आणणं म्हणजे मुस्लिम धर्माच्या विरुद्ध काही नव्हतं, त्यांच्या नमाज विरुद्ध काही नव्हतं, त्यांच्या विवाहाचे काहीच असं काहीच नाही. वक्फ म्हणजे काय, दान दिली संस्था, त्याच्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे जी बिल सरकारनं आणले अत्यंत स्वागतार्ह आहे आणि त्याचं सगळ्या हिंदूनं त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण दुर्दैवानं सगळ्या मुस्लिम खासदारांनी मिळून त्याच्या विरुद्ध मतदान केलं आणि आमच्या काही हिंदूनं सुद्धा त्या विरुद्ध मतदान